सध्या राज्याच्या राजकारणातली गणित ठाकरे बंधूंभोवती फिरताना दिसतात। ठाकरे बंधू युती करणार का? राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार का? आणि काँग्रेसला मनसे खुपणार का? असे अनेक प्रश्न राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेबाबत विचारले जात आहेत। निवडणूक आयोगासोबतची बैठक आणि नंतरची पत्रकार परिषद यात जे चित्र दिसलं त्यानंतर राज ठाकरेंचं आता नेमकं काय ठरलंय असा प्रश्न विचारला जातोय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरेंचं ठरलं? राज ठाकरे देणार का महाविकास आघाडीला साथ? महाविकास आघाडी प्रवेशाबाबत काय बोलले राज ठाकरे? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर त्यांची राजकीय युती कधी होणार याची चर्चा राज्यात जोरदार सुरू आहे। त्यातच ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली की महाविकास आघाडीचं काय होणार याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आता राज ठाकरे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगासोबतच्या बैठकांना उपस्थित राहिल्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार का ही चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। आता सलग 2 दिवस राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत सहभागी होत निवडणूक आयोगाच्या बैठकांना उपस्थित राहिले। यावेळी उद्धव ठाकरेंसोबतचं त्यांचं बॉन्डिंग तर दिसलंच, मात्र महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांसोबतचं राज ठाकरेंचं वावरणं एवढं सहज होतं की राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत कम्फर्ट दिसत होते। यामधली ही पहिली दृश्य पाहूया। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे गप्पा मारताना दिसले। हे दोन्ही नेते बराच वेळ गप्पा मारत होते। अगदी सहजपणे दोघांमध्ये गप्पा सुरू होत्या। आता पाहूयात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतली ही दृश्य। आणि या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्या एका बाजूला होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि दुसऱ्या बाजूला होते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार। राज ठाकरे ज्या काँग्रेसवर आपल्या भाषणांमधून टीकेची झोड उठवत असतात त्याच काँग्रेसचे 2 दिग्गज नेते राज यांच्या दोन्ही बाजूला बसले होते। मात्र राज ठाकरेंना जराही अवघडल्यासारखं वाटत नव्हतं, ते अगदी सहज होते। दुसरीकडे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाण्याआधी काही काळ राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या काही नेत्यांसोबत बोलताना पाहायला मिळाले। यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटीलही होते। तेव्हाही राज ठाकरेंचा वावर अगदी सहज होता। आता राज ठाकरे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात सहभागी झाले आणि राज ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचा सहजपणा पाहून राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार का या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला। याबाबत राज ठाकरेंनाच विचारलं असता राज यांनी आपल्या खास स्टाईलनं उत्तर दिलं। सध्या निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे, निवडणूक कुणासोबत होणार हा विषय नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे, कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही। आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर 2017ला पण मी हेच बोलत होतो, तेव्हा पण होती। राज ठाकरेंनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं नसलं तरी आजच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्ष असे बॅनर होते। त्यामुळे आजची संयुक्त पत्रकार परिषद हे राज ठाकरेंचं महाविकास आघाडीच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असल्याची चर्चा रंगल्याचं दिसतंय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।